पावसामध्ये वेगवेगळ्या रानभाज्या आपल्याला मिळतात, उपलब्ध होतात. तर अशाच वेळेला मला माळवीची भाजी मिळालेली आहे. तर मस्त आपण बेत करणार आहोत माळवीची भाजी, त्याचबरोबर ज्वारी बाजरीची भाकरी. तर बघूया त्याचं साहित्य कृती. तर हे आपण साफ करून घेणार आहोत. हे खराबपणा आपण असे जे आहे ते टाकून देणार आहोत आणि हे जे कोवळे देठ आहेत ते आपण घेणार आहोत. ह्या भाजीची आपण कतलीही करू शकतो, म्हणजे आपण कोणत्याही डाळीमध्ये वगैरे घालून तिची डाळीसारखी आपण आमटी वगैरे बनवू शकतो. त्याचबरोबर तिची भाजी करू शकतो. तर आज आपण इथे भाजी करणार आहोत. इथे भाजी सगळी व्यवस्थित साफ करून घेतलेली आहे. तर आता हिला आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. भाजी आधी पण पाण्यामध्ये 10 मिनिटं ठेवून घेणार आहोत, त्यामुळे ते जी माती वगैरे असेल ती व्यवस्थित खाली बसेल. त्यामुळे 3 ते 4 वेळा आपण पाणी बदलून ही प्रोसिजर करून घेणार आहोत. त्यामुळे आपली भाजी व्यवस्थित साफ करून त्यामध्ये जी काही माती असेल ती व्यवस्थित साफ होऊन जाईल. भाजीतली माती निघालेली आहे. असंच आपण 2 ते 3 वेळा अजून करून घेणार आहोत. इथे आपण 2 कांदे कापून घेणार आहोत. इथे मिरच्या कापून घेणार आहोत आपण. दोन लसूण आपण इथे साफ करून घेणार आहोत. व्यवस्थित भाजीमधलं पाणी एक्सेस काढून झालेलं आहे. आता ही भाजी आपण कापून घेणार आहोत. आपण टोपामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तर आता तेलावर आपण तेल गरम झालं आहे तर जिरं घालून घेणार आहोत. त्याचबरोबर हिंग घालणार आहोत. घेतलेली लसूण आहे ती घालूया. लसूण आपण व्यवस्थित तेलावर लाल करून घेऊया. आता आपण यामध्ये बारीक चिरलेला मिरच्या आहेत त्या घालूया. त्याचबरोबर कांदाही घालून घेऊ. व्यवस्थित कांदा आपण लाल करून घेणार आहोत. कांदा व्यवस्थित मऊ झालेला आहे. तर आता यामध्ये आपण भाजी घालून घेणार आहोत. आणि आता भाजी आपण ना हाय फ्लेमवरच तिला परतवून घेणार आहोत. ही भाजी ना भेंड्यासारखी थोडी चिकटच असते, तर त्यामुळे हिला आपण हाय फ्लेमवर व्यवस्थित परतून घेऊया. गॅस आता आपण
थोडं कमी करूया आणि हे व्यवस्थित भाजी आपण तिला मीडियम आचेवर शिजवून घेणार आहोत. 1 ते 2 मिनिटं आपण व्यवस्थित त्याच्यावर झाकण ठेवून घेऊ आणि गॅस स्लो करून ह्याला शिजवूया. आता आपण भाजी मंद आचेवरच पण झाकण न लावता शिजवून घेणार आहोत. थोडा गॅस फास्ट ठेवून आपण जे पाणी सुटलेलं आहे भाजीला ते सुकवून घेणार आहोत. आणि अशा प्रकारे आपली भाजी मग तयार होईल. हे थोडं पाणी आपण सुकवून घेऊया. भाजी ते व्यवस्थित सुकली गेली. मस्त यावर आपण आता ओलं खोबरं घालून घेणार आहोत. आणि हे मिक्स करून घेऊया. मस्त अशी आपली माळवीची भाजी तयार झालेली आहे. इथे मी ज्वारी बाजरीचं पीठ घेतलं आहे. दोन्ही मिक्स पीठ आहेत. गरम पाण्यामध्ये आपण हे मळून घेणार आहोत. पीठ मळून झालेलं आहे. आता आपण भाकरी करूया. भाकरी आपण लाटून करणार आहोत. पिठाला मी व्यवस्थित सुक्कं पीठ लावून घेतलेलं आहे. अलगद आता आपण लाटून घेऊयात. भाकरी आपली व्यवस्थित लाटून झालेली आहे. इथे गरम तवा झालेला आहे. तर आता यावर आपण भाकरी घालून घेऊया. व्यवस्थित भाकरीवर पाणी लावून घेतलेलं आहे. भाकरीच्या वरचं पाणी सुकलं की आपण हिला पलटून घेणार आहोत. भाकरी आता आपण पलटूया. तर व्यवस्थित आपण ही साईड शेकू देणार आहोत. खालची साईड खालची बाजू पण व्यवस्थित शेकून घेऊया. खालची बाजू व्यवस्थित शेकली गेलेली आहे. आता हिला पुन्हा पलटून घेणार आहोत आपण.
तर खमंग असा आपला बेत तयार झालेला आहे. माळीची भाजी त्याचबरोबर ज्वारी बाजरीची भाकरी. तर तुम्ही रेसिपी ट्राय करून बघा. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या मॅलो किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.